नमस्कार मंडळी, माया मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. सकाळी उठून इथे चालू आहे माझं अंगण झाडाचं काम. अंगण झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि घर झाडून घेतलं. करायची होती पूजा. इथे छानपैकी मी पूजा करून घेतली. पूजा केल्यानंतर घरात प्रसन्न वाटते. नंतर मला करायचा होता नाश्ता. इथे मी विराजसाठी नाचणीचे पिंगर तळून देत होते, कारण की त्याला पिंगर खायचे होते. त्याच्यानंतर आम्ही दोघांना इथे छानपैकी नाश्ता करून घेतला. विराजने पिंगर खाल्ल्यामुळे त्याला काही नाश्ता करायचा नव्हता. नाश्ता करून झाल्यानंतर मी इथे स्वयंपाकाच्या तयारीला लागले. स्वयंपाकामध्ये साधंच होते, वरण आणि चपाती. चालू होता ऑर्डर. हो का? मग ऑर्डर होती का? हो का? तुला काय ऑर्डर करायचं आहे? हे काय आहे? हो का? पण कितीला आहे पण ती? हा, 150. हो का? तुला हो, आणि तुला आवडली का? हा. कोणती? तुला कोणती पाहिजे गाडी? मला नको बाबा, मला नको. पप्पा, एक गोष्ट सांगू मी? एक गोष्ट सांगू का? त्याची बडबड ऐकल्यानंतर आम्हाला घेऊन जायचं होतं त्याला पोलिओच्या डोससाठी ग्रामीण हॉस्पिटलला. त्यासाठी आम्ही ग्रामीण हॉस्पिटलला चाललो होतो आणि तयारी करताना त्याची खूप जास्त बडबड चालू होती. मग आलो आम्ही ग्रामीण हॉस्पिटल. डोस दिल्यानंतर विराज तोंड बंद करत नव्हता, म्हणून त्याला सगळेजण हसत होते. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो, कारण त्यांनी आम्हाला थोडंसं हवेशीर बसायला सांगितलं होतं. तो मला विचारत होता, मम्मी मला हे काय दिलं म्हणून, छान लागत होतं म्हणून. मी त्याला सांगत होती की तुला पोलिओचा डोस दिला म्हणून. तर नंतर आम्ही घरी जायला निघालो. त्याला तिथे एक दुकान दिसलं. तो म्हणते, मम्मी मला स्टडी टेबल घेऊन दे. म्हणून आम्ही स्टडी टेबलच्या दुकानात त्याला एक स्टडी टेबल घेऊन दिला. नंतर मला जायचं होतं थोडं मार्केटमध्ये, कारण की उद्यासाठी मला सामान घ्यायचं होतं. माझ्याकडे बांगड्या वगैरे नव्हत्या, म्हणून पूजेसाठी बांगड्या. त्याच्यानंतर गेलो आम्ही भाजी मार्केटला भाजी वगैरे घेऊन आलो. आणि आज बनवणार आहे मी मँगो शिऱ्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. इथे मला बनवायचा आहे मँगो शिरा. त्यासाठी मी घेतलं 1 वाटी रवा आणि दोन मँगोचं ज्यूस काढला. नंतर 1 वाटी दूध, विलायची पूड, ड्रायफ्रूट आणि थोडंसं तूप आणि साखर. आता आधी तूप टाकून मी हे भाजून घेते छान लालसर. तर छान लालसर भाजून घेतला मी. त्याच्यानंतर याच्यात टाकते मँगो ज्यूस. त्यानंतर याच्यामध्ये दूध. पाणी टाकायला लागते. नंतर टाकायची साखर. ओके, थँक्यू. असं पाणी. आता थोडीशी विलायची पूड आणि याच्यामध्ये टाकायचं ड्रायफ्रूट. आता थोडंसं 5 मिनिटं राहू द्यायचं.
अशा प्रकारे इथे मँगो शिरा तयार झाला. आता मी वाटीमध्ये थोडंसं काढून घेते खायला. He disappeared somewhere, but he left his happy meal. बघ खाऊन Probably somewhere कसं around झाला here. तो. Let's check out what's in this happy meal for now. What? I'm waiting for you here. Finally, he's with us. Let's quickly see what's inside. Guys, I can't believe it. The packaging here is in black and Nikki's brand color.